So welcome guys, welcome back. We are going to continue the lesson. Fourth lesson आपण कंटिन्यू करत आहोत. Science and technology part 1, lesson number 4. Science technology part lesson number 4. Getting? चला आपण इथून सुरुवात करणार होतो. आपण मगाशी इथपर्यंत आलो होतो बघा. So what we have seen, नाही हे आपलं झालंय का? Yes, we are going to start from here. So several times we hear or read about a building catching fire due to short circuit, or sometimes if we switch on the equipment in our house, the electric fuse wire melts and electric supply shuts down. हे तुम्ही पाहिलेलं असेल. आज जर याचं नवीन रूप जर म्हटलं असेल, नवीन करंट टेक्नॉलॉजी आहे त्याला एमसीबी म्हणतो आपण. एमसीबी ट्रिप होतं, समजलं? एमसीबी ट्रिप होतं. आपल्या घरात बऱ्याच ठिकाणी नवीन नवीन जे घरं आहेत त्याच्यामध्ये जुन्या ठिकाणी अजूनही ते फ्यूज वगैरे आहेत. सो व्हॉट इज द रिझन? लेट अस डिस्कस अबाउट द कॉज ब्रीफली. काय कॉज असतं, का बरं असं होतं? लेट्स सी. शॉर्ट सर्किट का होतं? द होमो इलेक्ट्रिकल कनेक्शन कन्सिस्ट ऑफ 3 टाइप्स ऑफ वायर. किती वायर असतात घरामध्ये? आपल्या तीन करंटच्या तीन तीन वायर असतात. लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर अँड अर्थ वायर. कोणती वायर असते? अर्थ वायर. त्याला आपण सोप्या भाषेमध्ये आर्थिंग म्हणतो. आर्थिंग वगैरे तुम्ही शब्द ऐकायचं, आर्थिंग किंवा अर्थिंग वगैरे असं थोडेसे वेगळ्या भाषेमध्ये शब्द ऐकतो. सो पुढे बघा. The live and the neutral wires have potential difference of 220 volt. किती difference असतो? 220 volt. The earth is connected to the ground. Earth wire already groundless. त्याचं नावच earth wire आहे. Due to a fault in an equipment, or if plastic coating or on the live and the neutral wire gives away, जर याच्या वरचं कोटिंग निघून गेलं, what happens? The two wires come in contact with each other. त्या वायर जवळ येतात एकमेकांच्या. And in a large current flows through it, producing heat. काय तयार होते? हीट तयार होते. If any inflammable material such as wood, cloth or plastic etc. exist around that place, it can catch fire. तर काय होतं? आग लागते. तुम्हाला एक्झाम्पल मगाशी सांगितलं मी. आता मध्ये ते लेबनॉन तुम्ही ऐकलं ना? लेबनॉनची जी राजधानी आहे बैरूत. लेबनॉनची राजधानी आहे बैरूत. या ठिकाणी काय झालेलं आहे तर मोठा स्फोट झाला होता अमोनियम नायट्रेटचा बिकॉज ऑफ द शॉर्ट सर्किट असं ते मानलं जातं. सो व्हॉट हॅपन्स देअर फॉर अ फ्यूज वायर असते. ती फ्यूज वायर काय होते? इज अ प्रिकॉशनरी मेजर. वी हॅव लर्न अबाउट फ्यूज वायर इन द प्रिव्हियस टाइम. लास्ट इयर तुम्ही ऑलरेडी शिकलात. मी तुम्हाला स्वतःहून शिकवलेलं आहे फ्यूज वायर. As soon as high current flows in a circuit, the fuse wire melts and break the circuit and any mishap is provided. आता सर्किटमुळे काय होतं की असं जो काही शॉर्ट सर्किट वगैरे झाल्यामुळे ना आपली जी वायर असते ती जे काही आपलं सॉरी व्हॉट हॅपन्स हां, जर आपला जो फ्यूज असतो ना, तो फ्यूज काय होतो? फ्यूज वायर असते ती फ्यूज वायर मेल्ट होते आणि सर्किट ब्रेक होतो. लक्षात घ्या, सर्किट सर्किट काय होतं? ब्रेक होतो. राइट? आणि मग आपल्या मग घराची काय होते? काळजी घेतली जाते. लक्षात घ्या. दॅट इज ॲक्चुअली इट्स अ प्रिकॉशनरी मेजर म्हणूया आपण त्याला. चलो पुढे जाऊया आपण. आता अनेक वेळा या गोष्टीचा आपल्याला अनुभवतो आपण. बऱ्याच गोष्टी काय-काय आहेत बघा. एक मिनिट चला. अनेक वेळा काय होतं? अनेक वेळा विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सायंकाळी घरोघरचे दिवे, त्याचबरोबर पंखे असतात, वातानुकूलन यंत्रे असतात, ज्याला आपण एअर कंडिशनर म्हणतो. दुकानामधील वीज वापर या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात विद्युत शक्ती वापरली जाते. उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच गरम होतं आणि आपल्या मुंबईचं गरम किंवा आपल्या कल्याणचं जे काही गरम आहे आपल्याला दमट वातावरणामुळे, ह्युमिडिटीमुळे खूप उष्णता आपल्याकडे होते आणि खूप गरम होतं आपल्याकडे काय सगळीकडेच होतं, पण प्रमाण जास्त आपल्याकडे आहे आणि आपला घाम येतो त्यावेळेस. अतिप्रमाणात विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरकडून ओढली जाते आणि त्यामुळेच काय होतं? ट्रान्सफॉर्मरची तेवढी क्षमता असते का? नाही. आणि त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची क्षमता नसते. त्याची सुद्धा एक वितळतार असते, फ्यूज असतो आणि तो वितळतो आणि पुरवठा बंद होतो. त्यावेळेस आपल्याला बराचसा एक आवाज पण होतो बघा. ही घटना अतिवाराने होते. त्याला ओव्हरलोडिंग म्हणतात. कारण त्याला ओव्हरलोडिंग. कधी-कधी तुम्ही आवाज ऐकला असेल, ट्रान्सफॉर्मरचा कधी-कधी आवाज येतो. काही मुलं म्हणतात ट्रान्सफॉर्मर जळाला किंवा काय झालं, तर ते जळालं म्हणजे काय होतं? त्या ठिकाणी अशा प्रकारचे काय होतं? ओव्हरलोड होतो ट्रान्सफॉर्मर. कारण जेवढी त्याची क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही त्याला त्याच्याकडून तुम्ही जास्त अपेक्षा करता विजेची. बरोबर? एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं असेल, आपल्याला साधं एक्झाम्पल, बरोबर? ज्या मुलाला नुसतं पास व्हायचं आहे, त्याच्याकडून तुम्ही अपेक्षा केली की 90% पाड, तर तो बिचारा मुलगा काहीच करू शकणार नाही. ओके? आवाज बंद ठेवायचा आहे प्लीज. गौरव, आवाज बंद ठेवायचा आहे. गौरव, तुला फोनमधून मला मारता येत नाहीये प्लीज. हल्ली घरांमध्ये तुम्हाला मी सांगितलं मगाशी, हल्ली घरांमध्ये एमसीबी वापरतात. मिनिएचर सर्किट ब्रेकर नावाची ओळखली जाणारी कळ बसवली असते. तुम्हाला मगाशी सांगितलं होतं बघा. पुस्तकात एखादी गोष्ट येण्याच्या आधी मी तुम्हाला सांगत असतो. म्हणजे तुम्हालाही त्या गोष्टीची गरज पडते. विद्युतधारा जर बरं, एक कळ असते. ते विद्युतधारा जर अचानक गेली, तर ती कळ बंद होते. विद्युतधारा बंद होते. आपण म्हणतो एमसीबी ट्रिप झाला.
बरोबर. संपूर्ण घरासाठी एकच एमसीबी आपल्याकडे वापरला जातो. अशा प्रकारचे वेगवेगळ्या वितळतारा पूर्वी वापरायला लागायचे बघा. अशा प्रकारचे वेगवेगळे वितळतारा होत्या पूर्वी. अजूनही आहेत. पूर्वी म्हणजे अजूनही त्या गोष्टी वापरल्या जातात. So what happens many times, particularly in the summer season, huge electrical power is used in the evenings due to home lighting, fans, air conditioners, and use of electricity in shops. ॲज अ रिझल्ट काय होतं बघा, आता तुम्ही लक्षात घ्या रे, कधी पण बघा, उन्हाळ्यामध्ये सहसा दिवसभर तर कोणी बाहेर पडत नाही. पण संध्याकाळी लोकं बाहेर पडतात. चला गरमी कमी आहे. संध्याकाळी लोकं बाहेर पडतात. मग सगळ्या दुकानात गर्दी होते. दुकानामध्ये गर्दी असते आणि सगळी दुकानं सुद्धा जी आहेत, ती दुपारी बंद होऊन संध्याकाळी जास्त उघडतात. संध्याकाळी लोकं जास्त बाहेर पडतात. त्यामुळे इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन सुद्धा जास्त होतं सगळीकडेच. So excessive current is drawn from the transformer supplying the electricity, and if the capacity of the transformer is insufficient, its fuse wire melts and supply gets shut down. Supply काय होतो? शटडाऊन होतो. तुमची वायर तिथे ट्रान्सफॉर्मरचा आवाज येतो आणि आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मर जळाला. ट्रान्सफॉर्मर जळत नसतो. ट्रान्सफॉर्मरमधली फ्यूज जळत असतो. कळलं? सच इव्हेंट्स अकर ड्यू टू द ओव्हरलोडिंग. ते कशामुळे होतं? ओव्हरलोडिंगमुळे. एमसीबी पण तुम्हाला सांगितलं मी व्हॉट आर द एमसीबीज. ते मिनिएचर सर्किट ब्रेकर्स आहेत. लक्षात घ्या. मिनिएचर सर्किट ब्रेकर्स असतात. राइट? सम ऑफ द सॉल्व एक्झाम्पल गिवन टू यू. आपण तुम्हाला सांगितलं एक्झाम्पल आपण आता सॉल्व करणार नाही आहोत. वी आर गोइंग टू सी मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. काय शिकायचं मला? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. राइट? बरोबर. गणित आपण आता नाही घेणार. आपण त्यासाठी वेगळे सेशन घेऊन सर्व गणित घेत असतो. कारण माझ्या मते ते थोडं बरं पडतं. इथे गणितावर घेत बसलो तर आपला बराच वेळ निघून जाईल सध्या तरी. आणि नवीन पॅटर्नमुळे तुमच्या गणितांना सुद्धा बऱ्यापैकी महत्त्व कमी झालेलं आहे. असू द्या. पण आपल्याला शिकायचं सगळंच. विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम. सगळ्यांचं स्क्रीनवर लक्ष पाहिजे. विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ लाईट इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हे ऑलरेडी तुम्हाला पण झालेलं बघा. परत मी तो सांगतो, बऱ्याच गोष्टी या रिपिटेशन्स आहेत तुमच्या आधीच्या. मी तर म्हणतो इयत्ता 8वीचा जर अभ्यास तुम्ही नीट केला असेल, तर तुमच्या 10वीचा अभ्यास तुम्हाला नीट होईल. बरोबर. 8वीचा अभ्यास तुम्ही जर नीट केला, 10वीचा अभ्यास तुमचा नीट होईल. कारण मी 8वीच्या म्हणून ते सांगतो, की खूप बऱ्याच गोष्टी त्यात साम्य आहे किंवा आपण त्याला म्हणतो सिमिलॅरिटी आहे. विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम किंवा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय हे आपण शिकणार आहोत. लक्ष द्यायचं सगळ्यांनी. नेटवर्क गेला तर परत जॉइन व्हा, काही प्रॉब्लेम नाहीये. विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आपण शिकलो. चुंबकाविषयी आपण गेल्या इयत्तामध्ये अभ्यास केलेला आहे. चुंबकीय बलरेषा म्हणजे काय ते सुद्धा तुम्ही माहिती आहे. तुम्हाला त्याला म्हणतात परत त्याचबरोबर विद्युतधारा आणि चुंबकीय क्षेत्र काही संबंध असतो का? हे सुद्धा आपल्याला पाहणं ठरेल. विद्युतधारा आणि चुंबकीय क्षेत्र याच्यामध्ये काय फरक असतो किंवा काय साम्य काय किंवा संबंध काय हे तुम्हाला पाहायचंय. आता तुम्ही आकृती बघितली, मी तुम्हाला एक आकृती समजून सांगतो काय आकृती आहे वेगळ्या दृष्टीत वेगळ्या पाहण्यापेक्षा. आता बघा, आकृती नीट बघा. आता काय केलं तुम्ही एक विद्युत परिपथ जोडलेला आहे अशा प्रकारे. या ठिकाणी काय आता नीट लक्ष द्या. इथे धन कुठे आहे बघा. धन कुठे आहे? डाव्या बाजूला. ऋण कुठे आहे? उजव्या बाजूला. इथे कळ आहे. ए-बी वायर आहे आणि हे सगळं सर्किट आहे. आणि या ठिकाणी एक चुंबक सूची आहे. त्या चुंबक सूचीमध्ये हे चुंबक आहे. याच्यामध्ये एस हा दक्षिण ध्रुव आहे. एन हा कोणता ध्रुव आहे? उत्तर ध्रुव आहे. बरोबर. एन हा कोणता ध्रुव आहे? उत्तर ध्रुव आहे. तर आपण अशा प्रकारे जोडलं आणि जोडल्यानंतर आपण काय केलं? कळ चालू केली. कळ बंद केली ॲक्चुअली. कळ बंद करणे म्हणजे बटन चालू करणे एवढं लक्षात घ्या. कळ बंद करणे म्हणजे त्या ठिकाणी आपण काय करतोय? आपण विद्युतधारेचं वहन करायला सुरुवात केलेली आहे. इलेक्ट्रिसिटीचं वहन होतं, विद्युतधारा वाहते. आता अशा वेळेस काय होतं बघा, हा जो काही ही चुंबकीय हे जे काही चुंबक सूची आहे ना, ही या ठिकाणी जाते. कुठे जाते? वेस्टकडे जाते. कुठे जाते? वेस्टकडे. वेस्ट म्हणजे पश्चिम दिशेकडे. कुठे जाते? पश्चिम दिशेकडे थोडीशी ती काय होते? टिल्ट होते. त्याला काय म्हणतो आपण? टिल्ट होते म्हणूया आपण किंवा ती जागा थोडी बदलते. जागा थोडीशी ती काय होते? हलते. त्या दिशेने ती हलते. आता दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय केलं आहे? आपण बघा नीट लक्ष द्या. हे जे आहे ना हा घट बघा, इथे धन डाव्या बाजूला आहे, ऋण उजव्या बाजूला आहे. तर हे आपण बदललं इथे बघा. दिसतं तुम्हाला? इथे धन आपण घेतलं म्हणजे आपण काय केलेलं आहे? त्याची धन आणि ऋणची जागा बदललेली इलेक्ट्रोडशी. अशा वेळेस जर तुम्ही बघाल तर हा जो एन आहे ना एन, हा डब्ल्यू कडे गेला का? नाही. त्याची जागा बदलली. कुठे गेला तो? या ठिकाणी बघा साऊथकडे गेला. कुठे सॉरी ईस्टकडे गेला, पूर्वेकडे गेला. इथे तो कुठे गेला होता? वेस्टकडे म्हणजे पश्चिमेकडे गेला होता. इथे कुठे फिरला तो? तर कुठल्या बाजूला त्याचं डिफ्लेक्शन झालंय? तर कुठे आलं तो? ईस्टमध्ये झालं. कुठे झालं? ईस्टकडे झालंय. असं का होतं? तर त्याचं काय होतं बघा, याला आपण म्हणतो विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम. याला काय म्हणतात? विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम. समजलंय? हं. तर या प्रयोगावरून इथं ओर्स्टेड नावाचा एक शास्त्रज्ञ दिला. खूप महत्वाचा आणि खूप मोठा शास्त्रज्ञ होऊन गेलाय 1777 ते 1851 मध्ये. तर या तारेमध्ये या प्रयोगावरून तुम्हाला काय कळतं? तर तारेमधील विद्युतधारेमुळे चुंबकीय परिणाम दिसून येतो. लक्षात घ्या. आपण तारेमधून विद्युतधारा वाहिली त्याच वेळेस हे सर्व होणार, नाहीतर होणार नाही.
याचाच अर्थ काय, तर विद्युत आणि चुंबकत्व यांचा निकटचा संबंध आहे. या उलट जर एखादा चुंबक हलता केला व हलत ठेवला तर त्याचा विद्युत परिणाम आढळेल का? नाही. बरोबर? कारण का, तर या ठिकाणी त्याला आपण म्हणतो विद्युत चुंबकीय परिणाम होतो. काय होतं? विद्युत चुंबकीय परिणाम. आणि याचं उदाहरण पण तुम्हाला ऑलरेडी दिलं होतं. ते विद्युत घंटा. माहिती आहे ना विद्युत घंटा. त्यात तुमचा विद्युत चलित, विद्युत जनित काय याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. हे कोणी शोधून काढलं होतं? ओर्स्टेडने बघा. हा कधी होता? 1777 ते 1851 मध्ये. 19व्या शतकाच्या एका अग्रगण्य वैज्ञानिक म्हणून कोण होतं? ओर्स्टेड होता. त्याने विद्युत चुंबकीय समजून घेण्यास मोलाची कामगिरी बजावली. कधीही बघा, लक्षात घ्या, यावेळेस हे शास्त्रज्ञांनी त्यावेळेस या गोष्टी सांगितल्या, ज्यावेळेस अशा प्रकारे कुठलंही इंटरनेट, मोबाईल वगैरे काही नव्हतं. ठीक आहे. सन 1820 मध्ये त्यांना काय दिसून आलं, की एका धातूच्या तारेतून विद्युतधारा गेली, तर तारेजवळून चुंबक सूची काहीशा कोनातून वळते. मगाशी तुम्हाला सांगितलं, वेस्टला किंवा ईस्टला, पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे. विद्युत आणि चुंबकत्वाचा संबंध त्यांनी नजरेस आणून दिला. मग त्यातूनच पुढे आजचे प्रगत तंत्रज्ञान विकसित झाले आणि त्यांच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेला काय म्हणतात? ओर्स्टेड म्हणतात. काय म्हणतात? ओर्स्टेड. ही जी काही नावं आहेत ना, ओर्स्टेड झालं, वॅट झालं, व्होल्ट झालं, अँपियर झालं, अ, बऱ्याच गोष्टी आहेत त्या शास्त्रज्ञांच्या नावावरून आपल्याला समजतात. परत रिपीट करतो बघा. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इन दिस वे यू आर गोइंग टू मेक अ सर्किट. तुम्हाला एक सर्किट बनवायचं आहे. मुन्नाभाई मधलं सर्किट नाही आहे, लक्षात घ्या. मुन्नाभाई मधलं सर्किट आपल्याला नाही पाहिजे इथे. वी हॅव टू मेक अ सर्किट हिअर. सर्किट केलं. आता इथे फक्त तुम्हाला नीट लक्ष द्यायचं. हिअर इट इज अ पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन अँड हिअर इट इज अ निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहे, त्याचे पोटेन्शियल डिफरन्स इथे तयार होतं. इन दिस वे जर असं केलं अँड इफ वी कीप बघा, इफ वी कीप दिस मॅग्नेटिक निडल आपण या जवळ जर घेऊन गेलो, व्हॉट हॅपन्स, देअर इज अ डिफ्लेक्शन. नीट लक्ष द्या. देअर इज अ डिफ्लेक्शन किंवा मुवमेंट. काय मुवमेंट होते बघा? देअर इज अ मुवमेंट ऑर डिफ्लेक्शन. येस. सो बघा, नॉर्थ हे सुरुवातीला असं होतं, पण जवळ घेऊन गेल्यानंतर ते काय होतं? इट रिफ्लेक्टेड इन द वेस्ट डिरेक्शन. अगेन आपण चेंज केलं, पोझिशन चेंज केली. हिअर इट इज पॉझिटिव्ह आणि हिअर इट इज निगेटिव्ह. बघा नीट दिसतं तुम्हाला. देन इट इज मूव्हिंग टुवर्ड्स द ईस्ट. हे ईस्टला मूव्ह झालं. हे इकडे मूव्ह झालं आणि हे इकडे मूव्ह झालं. राइट? समजतंय का? हिअर हे असं मूव्ह होतं. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, ते काही नवीन असं नाहीये. So what we learn from this, what we learn from this experiment, that there is a magnetic effect of electric current. There is a magnetic effect of electric current. And who was the scientist? Scientist was the Hans Christian Ørsted. So what we learn from this experiment, the magnetic effect is observed because of the current in the wire. This means electricity and magnetism are closely related. लक्षात घ्या, electricity and magnetism are closely related. Electricity and magnetism are closely related. Right? On the contrary, if a magnet is moved and kept moving, will we observe any electric current? No, it is not exciting, right? तुम्ही जर लांब घेऊन गेले तर त्याच्यामध्ये पुन्हा तसं तो डिफ्लेक्ट होणार नाही. Therefore, we are going to study magnetic effect, magnetic field and such electromagnetic effect. त्याला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोमॅग्नेटिक. इलेक्ट्रिक प्लस मॅग्नेटिक, त्याला दोघांना जोडलं शब्द आणि काय तयार झाला? इलेक्ट्रोमॅग्नेटिक तयार झालेला आहे. Finally, we will study the principles, construction, working of electric motor and electric generator. हे आपल्याला पुढे शिकायचं आहे. He was the scientist known as Ørsted. त्याची तुम्हाला माहिती सांगितली. चलो आगे जाएंगे. चला, आता तुम्हाला इथे जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला काय दिलंय? विद्युत धारेमुळे वाहकाभोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. लक्षात घ्या, काय झालं तुम्हाला? विद्युत धारेमुळे वाहकाभोवती निर्माण होणारे चुंबक क्षेत्र कसं तयार होते तुम्हाला दिलेलं आहे. बघा, त्याने काय दिलं तुम्हाला इथे? जर तुम्ही प्रयोग बघितला नीट, सोपा प्रयोग आहे बघा. सॉरी, या ठिकाणी त्यांनी काय केलं बघा, तर हे या प्रकारे जोडणी केलेली आहे. ही अशी जोडणी आहे, इलेक्ट्रिक सर्किट अशी जोडणी केलेली आहे. आणि जोडणी केल्यानंतर याने एक पुठ्ठा घेतला, तर पुठ्ठाच्या मधून ती वायर घेऊन गेलेली बघा, दिसतं तुम्हाला? आणि त्या पुठ्ठ्यावर त्यांनी काय केलं? लोखंडाचा किस ठेवलेला आहे. लोखंडाचा किस ठेवलाय आणि लोखंडाचा किस ठेवल्यानंतर त्यांनी काय केलं? त्याला थोडंसं टिचकी मारली. टिचकी मारल्यानंतर त्याला तुम्हाला लोखंडाची किस हा अशा प्रकारे गोल, 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 गोल जसं आपण आकृती काढतो ना, तशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी ते पाहायला मिळतील. दिसतं तुम्हाला? अशा ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणजेच काय तर म्हणजेच काय तर या ठिकाणी
काय तयार झालं तर त्या वाहकामुळे एक चुंबकीय क्षेत्र तयार झाले आणि त्या चुंबकीय क्षेत्र तुम्हाला त्या लोखंडाच्या किसाने या ठिकाणी दिसतं या आकृतीमध्ये. बरोबर? हं. आता तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की लक्षात ठेवा बघा, एका सरळ विद्युतवाहक तारेतून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे तारेच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. लक्षात घ्या. कोशामुळे तयार होतं? तारेच्या भोवती काय तयार होतं? विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होतं आणि विद्युतधारेत बदल न केल्यास तारेपासून दूर जाताना विद्युत क्षेत्र कमी होत जाते. म्हणजे चुंबकीय बलरेषा तयार झालेल्या असतात ना, चुंबकीय बलरेषा, त्या समकेंद्री वर्तुळ तारेपासून दूर जाताना मोठी-मोठी आणि विरळ होत जातात. तारेतून जाणारी विद्युतधारा वाढविल्यास चुंबकीय क्षेत्र कसं होतं? तीव्रता वाढते. म्हणजे जर आपण परत इथे आलो, या ठिकाणी जे चुंबकीय बलरेषा तयार झाल्यात, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय तुम्हाला? हे बघा इथे. या सुरुवातीला जवळ-जवळ असं, पण लांब-लांब गेल्यानंतर ते काय होतात, अशा त्या विरळ होत जातात. बरोबर? लांब-लांब येता काय होतात? विरळ होत जातात. समजतंय? ठीक आहे. 2 मिनिट थांबा. हं. पुढे तुम्हाला शिकायचं उजव्या हाताचा नियम. त्यासाठी त्याच्या आधी परत थोडं मला रिपिटेशन करू द्या. चला. सॉरी, पण आपल्याला रिपिटेशन करणं आहे, कारण आपल्याकडे बऱ्याच गोष्टींची मर्यादा असल्यामुळे थोडंसं आपल्याला सायमल्टेनियस शिकायचं. बट डोंट वरी, आपण एक सर्व काही एकमेकांना समजून सांगत आहोत आणि समजते सगळ्यांना तुम्हाला, ते महत्वाचं आहे. सो व्हॉट इज गिव्हन टू यू हिअर इज अन इलेक्ट्रिक सर्किट अँड यू हॅव केप्ट अ कार्डबोर्ड. या ठिकाणी कार्डबोर्ड आहे, पुठ्ठा आहे. त्या पुठ्ठ्यावर यू हॅव केप्ट, आयर्न फिलिंग्स. काय ठेवलं तुम्ही? आयर्न फिलिंग्स. लोखंडाचा किस म्हणूया आपण त्याला. नाऊ व्हॉट विल हॅपन? यू विल गेट दिस टाइप्स ऑफ, हे तुम्हाला असे काय मिळेल? काय मिळेल तुम्हाला? विद्युत चुंबकीय रेषा. ओके, मॅग्नेटिक लाईन्स मिळतील तुम्हाला. मॅग्नेटिक लाईन्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील. गेटिंग? अँड दिस वायर इज कॉपर वायर. कोणती वायर आहे इथं? कॉपर वायर आहे बघा. थिक कॉपर वायर, जाड अशी वायर आहे. गेटिंग? समजतंय का ना? हे झालेलं पण तुम्हाला आधी, याच्या आधी सुद्धा थोड्याशा गोष्टी झालेल्या आहेत. तर महत्वाचं काय? व्हॉट यू नीड टू बी रिमेंबर्ड. A magnetic field is produced around a straight current carrying conductor. If the current is unchanged, this magnetic field reduces as a result, as the distance from the wire increases. जवळ ज्या वायरच्या जवळ इलेक्ट्रिक ज्या लाईन्स असतात, मॅग्नेटिक लाईन्स, दे आर क्लोज, आणि लांब लांब गेल्यानंतर काय होतं? व्हॉट विल हॅपन? दे आर रेअर अँड बिगर. So therefore, the concentric circles representing the magnetic lines of force are shown bigger and rarefied. Rarefied म्हणजे लांब लांब जातात त्या. Okay, as the distance increases. If the current through the wire is increased, the intensity of the magnetic field also increases. Okay, it also increases. Getting? समजतंय? चलो. धडा वाचलायचा तुम्हाला. धडा जर तुम्ही वाचला तरच तुम्हाला कळेल, नाही तर तुम्हाला काही गोष्टी कळणार. आपल्याला आता शिकायचं आहे उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. काय शिकायचं तुम्हाला? उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण राईट हँड थंब रूल. हे परीक्षेला हमखास विचारतात, म्हणजे विचारतात. हा या धड्यामधले बरेच 2-3 नियम ते सहसा परीक्षेला येतात, म्हणजे येतातच. तर काय आहे उजव्या हाताचा नियम आणि तुम्हाला काय या उजव्या हाताचा नियम तुम्हाला शिकायचं बघा जरा. आता उजव्या हाताचा नियम जर तुम्हाला आधी काय करायचं ते बघा. तुम्हाला काय करायचंय? एक म्हणतात ना, एक अशी विद्युत धारेच्या दिशेने, म्हणजे थोडक्यात काय आहे, तुम्ही एक तार वगैरे हातात धरू शकता. ती तार अशी धरायची आहे. बघा, तुम्हाला दिसलं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ती तार अशी धरायची आहे. जसं आपण एखादी गोष्ट पकडतो आपल्या 4 बोटांमध्ये. तर त्यावेळेस जर तुम्ही बघितलं तर यावेळेस तुमचा जो अंगठा आहे ना, तो अंगठा काय दाखवतो? विद्युत धारेची दिशा. तो जो अंगठा आहे ना तुमचा, हा अंगठा. मग हा अंगठा इकडच्या दिशेने हा काय दाखवतो तुम्हाला? विद्युत धारेची दिशा. विद्युत धारेची दिशा या दिशेने. म्हणजे विद्युत धारा तुमची कशी गेलेली आहे? या ठिकाणी विद्युत धारा जाते. लक्षात घ्या. म्हणजे इथे काय असणार तुमचा? इथे काय असणार तुमचं? धन असणार आणि या ठिकाणी काय असणार? ऋण असणार. बरोबर? अशा ठिकाणी तुमची विद्युत धारा जाते. आता असं जर असेल तर काय तयार होतं? तुमचे जे काही तुम्ही जो काही ज्या ज्या म्हणतात ना, ज्या विद्युत वाहकाभोवती तुम्ही 4 बोटं लपेटलेली आहेत, हे काय दाखवतं तुम्हाला? चुंबकीय क्षेत्र दाखवतं. काय दाखवतं तुम्हाला? चुंबकीय क्षेत्र. आणि ते कसं तयार होतं बघा. ते कसं तयार होतं हे पण तुम्हाला दाखवलेलं आहे. ते कसं तयार होतं इकडे तुम्हाला दाखवलंय बघा हे. दिसतं तुम्हाला? अशा प्रकारे विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होतं बघा. दिसतं तुम्हाला? अशा प्रकारे विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होतं. समजलं तुम्हाला? याला म्हणतात उजव्या हाताचा नियम. उजव्या हाताचा नियम. परत काय बघा, वाचून सांगतो आता. विद्युत धारेतील विद्युत वाहक तारेतील विद्युत धारेमुळे जे काही चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं, तो कोणत्या दिशेला आहे ते शोधण्यासाठी याचा वापर केला जातो. बरोबर?
हे तुम्हाला एक कल्पना करायची आहे, की तुम्ही एक विद्युत वाहकाभोवती तुम्ही 4 बोटं तुमची गुंडाळलेली आहेत, लपेटलेली आहेत आणि तुमचा जो अंगठा आहे, तो अंगठा काय दाखवतो? विद्युतधारेची दिशा. तर अशा वेळेस तुम्हाला काय कळेल, की जे काही चुंबकीय क्षेत्र तयार होतं, ते तुम्हाला त्या ठिकाणी त्याची दिशा सुद्धा तुम्हाला दिसत आहे. बरोबर? आता उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाला मॅक्सवेलचा बूथ स्क्रू नियम म्हणतात. काय म्हणतात? बूथ स्क्रू नियम. बरोबर? काय म्हणतात त्याला? बूथ स्क्रू नियम किंवा कॉक स्क्रू रूल असेही म्हणतात. म्हणजेच काय? चला. बरोबर. परत थोडंसं मला रिपीट करतो. राइट हँड थंब रूल, राइट हँड थंब रूल. बघा राइट हँड थंब रूल. सेम आहे रूल. मी तुला सांगितलं युअर लँग्वेज फक्त चेंज होते. बाकी एव्हरीथिंग, ईच अँड एव्हरीथिंग रिमेन्स सेम इन युअर स्टडी. व्हॉट यू आर कन्सिडर्ड यू इफ यू यू थिंक दॅट बघा इमॅजिन दॅट इमॅजिन दॅट यू हॅव हेल्ड अ कंडक्टर. तुम्ही हातामध्ये एक कंडक्टर पकडलेला आहे अशा प्रकारे. कंडक्टर मीन्स एनी वायर or any metallic strip म्हणूया आपण त्याला. You have kept and the thumb indicates the current flowing, the direction of the current flowing. हा जो thumb आहे ना तुमचा, this thumb indicates the direction of the current flowing. दिसतं तुम्हाला व्हाईट कलर मध्ये direction of the current flowing बघा. Okay, it indicates the direction of the current flowing, direction of the current flowing. बघा मी पण व्हाईट कलर मध्ये दाखवलं. Direction of the current flowing. And the magnetic field is here. It shows it magnetic field तुमची जी बोटं आहेत ना, 4 बोटं तुम्ही कशी लपेटलेले आहेत, उजव्या हातात 4 बोटं जशी लपेटलेली आहेत, त्या दिशेने बघा. बोटांच्या दिशेने काय जातं मॅग्नेटिक फील्ड आहे. जसं तुम्ही बोटं लपेटलेली आहेत ना, त्या दिशेने काय मॅग्नेटिक फील्ड तयार होते बघा. दिसतं तुम्हाला? म्हणून त्याला उजव्या हाताचा नियम. आता डाव्या हातात पण घेतलं आलं असतं तुम्हाला कंडक्टर, पण नाही. तुम्हाला या ठिकाणी राइट हँड साइडच तुम्हाला वापरायचं आहे, तरच तुम्हाला डिरेक्शन कळेल मॅग्नेटिक फील्डची. ओके. दिस इज ऑल्सो नोन ॲज अ मॅक्सवेल्स कॉर्क स्क्रू रूल. याला काय म्हणतात? मॅक्सवेलचा कॉर्क कॉर्क स्क्रू रूल. समजलंय? ठीक आहे. थोडा धडा कठीण आहे आणि थोडा एक्सपेरिमेंटचा धडा आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यावरून जातील. बट डोंट वरी. मी तुम्हाला खूप सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. जाऊया पुढे. चला तुम्ही परत-परत मला विचारताय की टायमिंग काय, काय तुम्हाला मी सांगतो बघा. प्रयत्न करून तुम्हाला सांगतो टायमिंग काय तुमचे आहे ते. चला. विद्युत वाहक तारेच्या एका वेटोळ्यातून म्हणजे कुंडलातून विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय बल. नीट लक्ष द्या. आकृती परीक्षेला ही हमखास विचारतात बऱ्याच वेळा. या आकृतीचं नाव आहे तारेच्या वेटोळ्यातून विद्युतधारेमुळे तारेच्या वेटोळ्यातून विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. आतापर्यंत तुम्ही काय बघितलं? एक सरळ तार बघितली होती. पण आता तुम्हाला वेटोळे पाहिजेत. काय पाहिजे तुम्हाला? वेटोळे पाहिजे, कुंडल पाहिजे किंवा कुंतल पाहिजे. बरोबर? नाव. जर तुम्ही बघितलं, की तारेचे वेटोळे या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे काय होतं, चुंबकीय बलरेषा तयार होतात. दिसतं तुम्हाला आकृतीमध्ये अशा प्रकारे चुंबकीय बलरेषा तयार होतात. ज्या कुठे जात आहेत बघा. काही बिंदूपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात, काही बिंदूभोवती फिरत आहेत. तर तुम्हाला ती आकृती समजून घ्या. वेगळं काय त्याच्यामध्ये नाहीये. इथे फक्त फरक काय पडलाय, तुम्ही तारेचं कुंतल वापरलेलं आहे. बरोबर? हं, बघा. काय तुम्हाला या ठिकाणी कळेल? बघा इथे सांगतो तुम्हाला वाचून. याच्या काही रेषा दाखवत ना, सगळ्या चुंबकीय बलरेषा आहेत. कोणत्या रेषा आहेत त्या? चुंबकीय बलरेषा आहेत. लक्षात घ्या एवढंच. आणि पुट्टा मगाशी तसाच तो मोठा आहे तर तुम्हाला काय मिळालं या ठिकाणी? वेटोळ्यातून बघा, वेटोळ्यातून विद्युतधारा सुरू केल्यास वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूपाशी चुंबकीय बलरेषा निर्माण होते. आणि आपण जसजसे त्यापासून दूर जाऊ तसतसे चुंबकीय बलरेषांची काय होतात? समकेंद्री वर्तुळे मोठी होत जातात. बघा आधी वर्तुळ छोटे आहे, नंतर वर्तुळ मोठं होत जातं. मला आकृतीमध्ये दिसतंय. कुठले पी आणि क्यू दिसतं तुम्हाला? पी आणि ओच्या इथे, पी आणि ओच्या इथे. सॉरी क्यूच्या इथे. जसे आपण वेटोळ्याच्या मध्यभागी येऊ तसे वर्तुळ कसं होतं? इतके मोठे झाले असते की त्याचा कंस सरळ रेषेने दाखवता तुम्हाला येतो. दिसतो तुम्हाला? एस वरून तुम्हाला ते सरळ जाता येईल. पुढे 1 मिनिट कुठे आलो आपण? हं. त्याचबरोबर तुम्ही जर पी आणि क्यू पाहिलं असेल, तर अशा त्या वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूपाशी काय होतं? निर्माण होतात. काय होतात? निर्माण होतील. याप्रमाणे प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या केंद्रस्थानी चुंबकीय क्षेत्र काय करतो? निर्माण करत होतो. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाचा वापर करून हे तुम्ही जर तपासलं, तर तारेच्या वेटोळ्यावरील प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या मध्यभागी असलेल्या चुंबकीय बलरेषा निर्माण करण्यास सहभागी असतो आणि या बलरेषा वेटोळ्याच्या मध्यभागी एकाच दिशेने कार्यरत असतात. बरोबर? सर्व रेषा एका दिशेने कार्यरत असतात. ठीक आहे. त्याचबरोबर 1 मिनिट हं.
कुठे आपण इथे. चला. तारेतून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे कोणत्याही बिंदूवर निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही त्या विद्युतधारेवरच अवलंबून असते हे आपण पाहिलेलं आहे. यावरून तुम्हाला काय कळतं तर वेटोळ्या तारेचे एन जेवढे म्हणजे इतके वेढे जर असतील तर चुंबकीय क्षेत्र किती तयार होतं? एन पट चुंबकीय क्षेत्र तयार होतं. जेवढे काही वेटोळे असतील ना तेवढ्या पटीमध्ये चुंबकीय क्षेत्र तयार होत असतं. समजतं हे कुठे आपण वापरतो? ज्यावेळेस आपण वेटोळा वापरतो, कुंटल वापरतो. म्हणजे काय आपण वापरतो या ठिकाणी करंट सर्क्युलर लूप वापरतो आपण. काय वापरतो? सर्क्युलर लूप या ठिकाणी वापरतोय. बरोबर? सर्क्युलर लूप. दिसतो तुम्हाला लूप दिसतोय लूप? असा लूप. लूप म्हणजे कळलं का तुम्हाला? लूप म्हणजे असा एक गोल प्रकार आपण म्हणू त्याला. तो पूर्ण गोल नसतो लूप. त्या सर्क्युलर लूप म्हणून मगाशी आपण बघितलं तर सरळ स्ट्रेट होतं. काय होतं ते? स्ट्रेट होतं. सो इन दिस वे यू कॅन सी देअर इज अ लूप. कंडक्टर लूप तुम्ही तुम्ही पाहिलंय आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय बघा देअर आर धीस जे मधल्या रेषा आहेत ना, धीज आर द इलेक्ट्रिक लाईन्स. दिसतं तुम्हाला कार्डबोर्डवर जे असतात ना, धीज आर द इलेक्ट्रिक लाईन्स. Lines on the cardboard, electric lines. So here we can see that if if the current passes through the loop, magnetic lines of a force are produced at each point on the loop. प्रत्येक पॉइंटवर त्या मॅग्नेटिक लाईन्स फॉर्म होतात आणि मधली लाईन ही काय स्ट्रेट लाईन जाते जशी एस एन. बघा इफ यू गो अवे फ्रॉम द लूप ना पी आणि क्यू बघा पी क्यू स्मॉलर सर्कल आहेत स्मॉल सर्कल आहेत किंवा आपण म्हणूया सर्कल नाही सर्कल म्हणूया स्मॉलर सर्कल बट यू गो अवे फ्रॉम द लूप लूपच्या बाजूला गेल्यानंतर सर्कल मोठे मोठे होत जातात दिसतं तुम्हाला सर्कल मोठे मोठे होत जातात काही सर्कल मोठे बघा हियर इथे बघा हे छोटं सर्कल आहे अगेन पण छोटं सर्कल आहे इथे एक मिनिट कलर चेंज करतो सी स्मॉलर सर्कल परत स्मॉलर सर्कल आता हे सर्कल मोठं आहे त्यामुळे ते बाहेर चाललंय ऍक्च्युअली त्याच्या बघा दिसतं तुम्हाला ते बाहेर चाललंय सर्कल आणि इथे काय आलंय तिथे तुम्हाला इकडे पण तुम्ही द्यायला तर हिअर असो इकडे तुम्हाला जायचं सर्कल तयार होतं आणि काही काही सर्कल ऑलरेडी बाहेर जातात ते पूर्ण बाहेर तुम्हाला दाखवत नाही म्हणून त्यांना इथे हाफ दाखवलंय बघा इथे हाफ दाखवलेलं आहे बिकॉज हाफ पार्ट कुठे याचा ऑलरेडी बाहेर गेलेला याच्या सर्कलचा समजतंय सो या पण काय तुमच्या इलेक्ट्रिक मॅग्नेटिक लाईन्स झाल्या आहेत मॅग्नेटिक लाईन्स जास्त खूप असं डीपमध्ये फक्त वाचून घ्या. खूप डीपमध्ये जाण्यापेक्षा माझ्या मते वाचून घ्या, तुम्हाला ते बरं पडेल. राइट. आता तुम्हाला पुढे शिकायचं आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन सोलेनॉइड. सोलेनॉइड. सोलेनॉइड म्हणजे तुम्हाला सांगतो, सोलेनॉइड म्हणजे आपण काय म्हणतो त्याला बघा. त्याला म्हणतात नालकुंतल. काय म्हणतात नालकुंतल म्हणजे गुंडाळलेले असतात ते एकमेकांच्या ज्या तारा असतात त्या गुंडाळून ठेवलेले असतात बघा. बरोबर म्हणजे समजा एक तार घ्या, 4-5 तारा घ्या त्याच्यावर आपण म्हणजे समजा एखाद्या लाकडाची मुळी कशी बांधतो, तसं त्याच्या बांधतो ना आपण त्या तारेने त्याच्यामुळे त्याला म्हणतो काय म्हणतो त्याला नालकुंतल म्हणतो त्याला सोलेनॉइड म्हणतो त्याला नालकुंतल किंवा सोलेनॉइड. तर असं जर असेल तर तुम्हाला विद्युत चुंबकीय क्षेत्र कसं तयार होतं हे तुम्हाला पुढे दिलेलं आहे. 2 मिनिट थांबायचं. खूप छान धडा आहे. माझ्या मते आज तर काही संपणं शक्य नाहीये. उद्या कदाचित पूर्ण होऊ शकतो आपला. उद्या माझ्या मते उद्या प्रयत्न करूया आपण. कारण धडे मोठे आहेत आणि त्यातले कन्सेप्ट जास्त महत्त्वाचे आहेत. धड्यापेक्षा जास्त कन्सेप्ट महत्त्वाचे आपले. बरोबर? ठीक आहे. 2 मिनिट थांबा.